नमस्कार, मी रश्मी MN न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत। लोणावळ्यात भांगरवाडी येथील 120 वर्षापूर्वीच्या श्रीराम मंदिर ट्रस्टच्या श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून आज या ठिकाणी श्री रामनवमीनिमित्त श्री रामलल्ला जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। हजारो भाविकांनी यावेळी रामलल्लाचे दर्शन घेतले। उद्या सायंकाळी 6:30 वाजता या मंदिरात गदिमा आणि बाबूजी यांच्या विलोभनीय शब्दस्वरांनी नटलेले रामचरित्राचे गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी रामभक्त व सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सौ राधिका माधवराव भोंडे यांनी केले आहे। पाहूया या जन्मोत्सव सोहळ्याची काही दृश्ये। फटाफट भेज देना। भांगरवाडी यांचं 120 वर्षापूर्वीचं जे राम मंदिर होतं त्याचा जीर्णोद्धार आपण गेल्या वर्षी सुरू केलेला होता। तो जीर्णोद्धार आता पूर्ण झालेला आहे आणि त्या प्रित्यर्थ 17 तारखेला जी रामनवमी होणार आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 तारखेला संध्याकाळी 6:30 वाजता गीत रामायणाचा कार्यक्रम आहे। त्यामध्ये मुंबईचे गायक गायिका आणि निरूपण अनघा मोडक यांचं असणार आहे। तर ह्या गीत रामायणाच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी अवश्य उपस्थित राहावं। मंदिराचा जीर्णोद्धार करताना मंदिराचं पुरातत्व जे सर्व शिल्प होतं ते तसंच्या तसं ठेवूनच आपण मंदिर उत्तम तऱ्हेने तसंच केलेलं आहे। म्हणजे पूर्ण न पाडता मूर्ती पण त्याच आहेत। मूर्ती अजूनही तितक्याच तेजस्वी आहेत 120 वर्ष होऊन सुद्धा। आणि वरचं जे गोपूर आहे ते सज्जनगडावरील जे मारुतीचं मंदिर आहे त्याच्यावरच्या सेम गोपूर आपण केलेलं आहे आणि मंदिर बघण्यासारखं अतिशय सुंदर सुशोभित आणि प्रेक्षणीय झालेला आहे। कार्यक्रमही उत्तम होणार आहे। आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहावे। धन्यवाद।